नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टी बनवलेली आहे। एकूण 11 चेन बनवलेले आहेत मी खाली। त्यानंतर साइडला हे 3 क्रोशिया 2 चेन मध्यभागी सोडलेले आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत। या 4 चेन तर ह्या तिसऱ्या चेन मध्ये आपल्याला इथे चेन बनवायची आहे। परत पुढील ह्या 4 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला खाली 2 चेन सोडायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती साइडच्या सेम हे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत साइडचे। नंतर पुढे आपल्याला इथे याच सेम क्रोशियावरती परत साइडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम इथे 2 चेन बनवायचे आहेत आपल्याला आणि इथे आपल्याला क्रोशे विणायचे आहे। तर या साइडच्या चेन मध्ये आपल्याला इथे चेन मधून क्रोशिया विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे इथे आपल्याला दुसरा क्रोशिया विणायचा आहे। तर इकडच्या या चेनच्या पहिल्या घरातून विणायचा आहे। असा क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि ह्या साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। सेम पुढे पण असंच आपल्याला विणायचं आहे, जेणेकरून ही अशी ही तोरणपट्टी तयार होईल। नंतर पुढे याच तोरणपट्टीला आपल्याला इथे लोकर जॉईन करून घ्यायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत। या 3 चेन इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये हे 2 क्रोशिया मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि परत पुढे 2 क्रोशिया विणायचे आहेत। खाली आपल्याला 1 2 3 असे एकूण 3 क्रोशियाची घर सोडायची आहेत आणि चौथ्या क्रोशियाच्या घरामध्ये सेम असे हे क्रोशे विणायचे आहेत। तर आपल्याला इथे मध्यभागी इथे एकूण 9 चेन विणायचे आहेत। या 9 चेन हे 3 क्रोशियाची घर सोडल्यानंतर सेम सांगितल्याप्रमाणे या चौथ्या क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि उरलेले 2 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला सेम याचप्रमाणे इकडे असं विणायचं आहे। पुढील 9 चेन बनवायचे आहेत। या 9 चेन 1 2 3 ही 3 क्रोशियाची घर सोडायची आहेत आणि चौथ्या क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला सेम मागील प्रमाणे साइडचे 2 क्रोशिया मध्यभागील 2 चेन आणि पुढील 2 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। असंच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। सेम खाली प्रमाणे पण दुसरी स्टेप विणायची आहे। साइडचे 4 क्रोशिया बनवायचे आहेत आणि 4 चेन द्यायचे आहेत। या 4 चेन या चेनच्या मधून चेन घ्यायची आहे। पुढे पण 4 चेन विणायचे आहेत आणि ह्या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम पुढे असंच विणायचं आहे। त्यानंतर पुढील स्टेप पण सेम क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत आणि या 4 चेन बनवायचे आहेत आणि या चेन मध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढील या 4 चेन बनवायचे आहेत आणि सेम ही स्टेप विणून घ्यायची आहे। मागील प्रमाणेच
पहिल्या स्टेपमध्ये विणताना साईडच्या मी ह्या चेन 9 चेन विणल्या होत्या. तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला साईडच्या 4 चेन विणायच्या आहेत आणि 5वी चेनमधून काढून घ्यायची आहे. पुढील 4 चेन विणायच्या आहेत आणि साईडचे क्रोशे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढील स्टेपमध्ये आपल्याला विणत येत असताना हे असं विणून घ्यायचं आहे. खालीप्रमाणे विणायचं नाही आहे आपल्याला, तर हे अशा टाईपमध्ये विणायचं आहे. आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर या चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला साईडचे हे 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन द्यायचे आहेत. या 9 चेन इथे आपल्याला 1 2 3 चेन सोडायचे आहेत आणि चौथ्या चेनमध्ये इथे चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे परत 3 चेन बनवायचे आहेत. या 3 चेन या चेनच्या समोरील या बाजूला इथे आपल्याला चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला ही चेन विणल्यानंतर ह्या 2 साईडचे चेन, तर या गोलमध्ये आपल्याला इथे एकूण साईडचे असे एकूण हे 2 आणि परत 3 असे 5 क्रोशिया विणायचे आहेत. एक 2 3 4 5 हे 5 क्रोशिया, तर इथे आपल्याला खाली ह्या चेनमधून हे चेन ह्या क्रोशियावरच्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. पुढेही सेम आपल्याला परत इथे याप्रमाणेच इकडे पण 5 क्रोशिया विणायचे आहेत. या 5 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला या 2 चेनमध्ये आपल्याला वरील क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. हे असं विणल्यानंतर सेम पुढे पण आपल्याला परत इथे 9 चेन द्यायचे आहेत. या 9 चेन, तर इथे आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे. परत इथे 1 2 3 चेन ह्या आणि या चेनच्या खालील चेनमधून आपल्याला ही चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला याच गोलमध्ये उरलेले 3 क्रोशिया इथे विणायचे आहेत. असे एकूण हे 5 क्रोशिया झाले. 1 2 3 4 5. तर हे सेम खाली या चेनमध्ये इथे आपल्याला हे विणून घ्यायचे आहे. आता साईडचे पुढील 5 क्रोशिया इथे विणायचे आहेत ह्या गोलमध्ये. हे असे विणल्यानंतर समोरील ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. असंच विणत विणत जायचं आहे आणि स्टेप विणून घ्यायचे आहे. त्यानंतर या पुढील स्टेपमध्ये आपल्याला साईडचे हे 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणायचे आहेत आणि इथे आपल्याला
ह्या चेनमध्ये इथे चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला या गोलमध्ये क्रोशे विणायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला एकूण 10 क्रोशे विणायचे आहेत। आणि हे 10 क्रोशिया त्यानंतर इथे आपल्याला या साइडच्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये इथे चेन विणायची आहे। परत इथे चेन विणायची आहे आणि हा 4 क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणे 4 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे सेम ह्या मागीलप्रमाणेच इथे पण ह्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील क्रोशिया ह्या गोलमधून विणून घ्यायचा आहे। सेम इथे मागीलप्रमाणे 10 क्रोशिया विणायचे आहेत। पुढे पण ह्या चेनच्या घरामधून इथे आपल्याला एक चेन विणायची आहे वरती। त्यानंतर ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम याचप्रमाणे पुढील क्रोशेच्या घरावरती चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि ह्या गोलमध्ये पुढील 10 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप विणून घ्यायची आहे। नंतर या पुढील स्टेपमध्ये आपल्याला साइडचे 4 क्रोशिया विणायचे आहेत। मध्यभागी इथे 4 चेन बनवायचे आहेत। इथे आपण 10 क्रोशिया खाली बनवले होते, तर 5व्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये इथे आपल्याला चेन बनवायचे आहे। पुढे 4 चेन विणायचे आहेत आणि या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। सेम पुढेही परत 4 चेन बनवायचे आहेत। मध्यभागी 5व्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढील 4 चेन विणायचे आहेत आणि सेम ह्या 4 क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे सेम खालीलप्रमाणेच आपल्याला ह्या 4 चेन बनवायच्या आहेत। साइडच्या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। पुढील 4 चेन बनवायचे आहेत आणि समोरील ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणत विणत जायचे आहेत। आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। इथे आपल्याला अशा स्टेप कमी करत आणायचे आहेत आणि पुढे विणून घ्यायचं आहे। सर्व बाजूने अशा स्टेप कमी करत आणायचे आहेत। त्यानंतर एक चेन लावून खाली गोंडे बनवायचे आहेत। असा हा पडदा तयार झालेला आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।